जी व्हरायटी आपली ही कुठली आहे माहिती आहे का तुम्हाला चिंचची? थाई चिंच. ही थाई चिंच आहे. पण ह्याला तुम्ही रेग्युलर शेतकरी जसं करता तसं काहीच केलेलं नाही म्हणायचं. काय नाही, पूर्ण जंगली पद्धतीने ह्याला पूर्ण जंगलच्या ह्याच्यावर, निसर्गाच्या ह्याच्यावर. पाणी बिनी सगळं त्याला कधी मागल्या वर्षी घातलंय काय? गेल्या वर्षी पाणी घातलेलं आहे. ही फक्त ड्रिप नावाला केलेली आहे म्हणायचं. तरी एवढा सुंदर रिझल्ट ह्याचा दिसतोय. त्याला फवारणी काय नाही, हा. खतं काय नाहीत अजून. हम्म त्याला नॅचरल पद्धतीने जगवायचं. ह्या वर्षी किती माल वगैरे काय निघायची चिन्ह तुमची? माल भरपूर लागलेला, तरी भरपूर म्हणजे तरी एक झाड 15-20 किलो पर्यंत जाईल. ह्या वर्षी? हा. ओके ओके ओके. आता हे किती एकर आहे आपलं? 4 एकर. 4 एकर आहे का? किती झाड आहेत सगळे याच्यात? 600 आहेत ना, हम्म. 700 झाडं. 700 झाड आहेत काय? ओके. 700. 700 का? ज्यांच्या मोकळ्या पडीक जमीन आहेत बापू त्यांनी काय केलं पाहिजे नियोजन बरं? हा चिंच लावायचे असेल तर कसं नियोजन करायला लागेल? हे पेन्शन आहे थोडक्यात, हा 4 पिढ्याची पेन्शन आहे. हा 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 काही न करता हा हा निसर्गावर अवलंबून राहायचं हम्म. आणि फक्त पैसे घ्यायचे. फक्त पहिल्यांदा थोडं जपायला लागते. सुरुवातीला फक्त खर्च यायला, परत काही खर्च नाही, औषध नाही, फवारणी नाही, काय नाही, काही नाही. आता याच्यामुळे या बाहेर निघायला लागल्यात. खतं कुठं भरल्यात तुम्ही आता? खत येतं पायापाशी. इकडं भरल्यात काय? जायचं. ह्याच्या खाली. म्हणजे ह्याच्यामुळे डायरेक्ट आता इकडे ओढून घेणार का? नाही, मुळीच इथपर्यंत आलेली असते. मुळी शीतपर्यंत आली आहे का?